एका महत्त्वाच्या बातमीकडे निम्न तेरणा प्रकल्पाअंतर्गत मागणी इथे धरण प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गेले 2 दिवस पावसाची संततधार पाहायला मिळते। या दरम्यान माकणीकडनं उजनीकडे येणाऱ्या नदी अंतर्गत प्रचंड माशांची आवक झाली। नदीकाठच्या गावांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मासेमारी चालू झालेली आहे। अधिक माहिती घेऊया, देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देवा, जोरदार अशी मासेमारी होताना इथे पाहायला मिळतेय। खरं तर काही ठिकाणचा मासेमारीचा काळ हा पूर्णपणे बंद केला जातो, मात्र इथे जोरदार मासेमारी होताना पाहायला मिळतेय। प्रज्ञा, खरं तर उजनी हा जो जलाशय आहे तो खूप मोठा जलाशय आहे। गेल्या काही दिवसापासून उजनी धरण जे आहे ते पूर्णपणे मायनस गेल्याचं आपण पाहिलं होतं। जवळपास 44 वर्षाचा उजनीने इतिहास मोडीत काढला होता। 7 जून पासूनची जर आपण परिस्थिती बघितली तर उजनी धरणामध्ये पाणी साठा जो आहे तो आता वाढताना पाहायला मिळतोय। जवळपास या 5 ते 6 दिवसाच्या काळामध्ये उजनी जवळपास 4.5 TMC पाणी वाढलेलं आहे। उजनी धरणावरती माशांची खूप मोठी बाजारपेठ जी आहे ती अवलंबून आहे। उजनीचा भिगवणचा जो परिसर आहे त्या ठिकाणी खूप मोठे मासळी बाजार चालतो। इंदापूरचं जो मासे मार्केट आहे ते या उजनीच्या जलाशयावरती अवलंबून आहे। करोड रुपयाचा व्यवहार या मासे उत्पादनातून होत असतो आणि जवळपास 10,000पेक्षा अधिक कुटुंब या मासे व्यवसायावरती अवलंबून आहेत। त्यांचं प्रमुख उत्पन्नाचा स्रोत जो आहे तो हाच आहे। त्यामुळं आपण इतर ठिकाणची परिस्थिती आणि या ठिकाणची परिस्थिती बघितली तर 12ही महिने या उजनी जलाशयाच्या परिसरामध्ये मासळीचा व्यापार जो आहे किंवा व्यवसाय जो आहे तो नेहमीच तेजीत चालताना आपण पाहायला मिळेल आणि आताच्या परिस्थितीला देखील तो चांगल्या पद्धतीने चालतो। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवा।